महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शंभूराज देसाई, उदय सामंत 2 दिवसांमध्ये बेळगावला जाणार. महाराष्ट्रातल्या नेत्यांना सीमेवर अडवले जाऊ नये ही अपेक्षा असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. तिथल्या प्रशासनाला रीतसर कल्पना देऊन महाराष्ट्रातून नेते बेळगावात जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचं आज अधिवेशन होतं, मात्र त्याआधीच अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कर्नाटक सरकारची एक प्रकारे मुजोरी कर्नाटक पोलिसांकडून मराठी माणसांची गळचेपी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर आता शंभूराज देसाई आणि उदय सामंत 2 दिवसात बेळगावला जाणार आहेत. महाराष्ट्रातल्या नेत्यांना सीमेवर अडवलं जाऊ नये ही अपेक्षा असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. तिथल्या प्रशासनाला रीतसर कल्पना देऊन महाराष्ट्रातले नेते बेळगावात जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शंभूराज देसाई आणि उदय सामंत आता 2 दिवसात बेळगावला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाला रीतसर कल्पना दिलेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. कारण आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन होतं, मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आली होती आणि अनेक नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं होतं. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, महत्त्वाची अपडेट आहे. शंभूराज देसाई आणि उदय सामंत 2 दिवसात बेळगावला जाणार आहेत. नेमकं तिथे जाऊन कशा पद्धतीची चर्चा होईल, काय अधिकचे तपशील? महाराष्ट्र एकीकरण समिती आहे त्याची भेट घेणं आणि तिथल्या काही समस्या आहेत, तिथे नक्की काय प्रॉब्लेम आहे, तिथे काय नक्की झालेलं आहे, या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आता शिवसेना सरसावलेली आहे. उदय सामंत आणि शंभूराज देसाई येणाऱ्या 2 ते 3 दिवसात बेळगाव गाठणार आहेत. पहिले ते बेळगाव प्रशासनाची किंवा बेळगाव सरकारशी बातचीत करणार आहे का आम्ही बोलणी करायला येतोय, आम्हाला कोणतंही आंदोलन करायचं नाहीये. आणि जर बेळगाव सरकार ऐकलं नाही मग गनिमा गावाने तिथे पोहोचतील आणि ते महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेणार आहे. गनिमा कावा वापरण्यात येणार आहे. जर सरकारने भेट दिली नाही तर मग गनिमा कावाने हे सर्व जे नेते मंडळी शिवसेनेतले ते पोहोचणार आहेत बेळगावमध्ये आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि तो प्रश्न कसा सोडवला जाईल ह्याचा आढावा घेणार आहेत. नक्कीच कपिल, त्यामुळे सीमा भागातला हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाईल हे पाहावं लागेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.